श्री स्वामी समर्थ मंडळी, देवपूजा करताना काही अशा गोष्टी आहेत त्या पाळणं तुम्हाला गरजेचंच आहे, म्हणजेच देवपूजेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. शंख घंटेशिवाय तुम्हाला कधीच देवपूजा करायची नाही. आपल्या देवघरामध्ये शंख व घंटा असणं आवश्यकच आहे. शक्य असेल तर देवाची त्रिकाळ पूजा करायची आहे, नसेल तर सकाळी एकदा केली तरी चालेल. देवाला नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याचा भरीव चौकोन काढूनच नैवेद्य दाखवायचा आहे. तुळशीपत्र देवाला अर्पण करताना ते पालते व देवाकडे त्याचे देठ करूनच अर्पण करायचं आहे. दुर्वा वाहताना दुर्वाची आग्रे आपल्याकडेच असायला हवी. फळे देवाला अर्पण करताना फळाची देठे ही नेहमी देवाकडेच ठेवावी. देवाला प्रदक्षिणा घालताना त्या नेहमी विषम संख्येतच घालाव्यात, 5, 6, 7 अशा. प्रदक्षिणा घालण्यात जागा नसेल तर उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध व महिलांनी हळद कुंकू लावणं गरजेचं आहे. देवापुढे नारळ वाढवताना